मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। आतापर्यंत माझ्या हाती जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुप्पटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे। मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे। एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा आम्ही रिपीट केलेला आहे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि त्यांच्या नेतृत्वातल्या या पहिल्या निवडणुकीत एक प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं। त्याबद्दल मी रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील, आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, या सगळ्यांनी खूप मेहनत केली, अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन केलं। पक्षाची संघटना यामध्ये एक प्रकारे खूप चांगला संवाद हा स्थापित झाला आणि त्यामुळे एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळालाय। आणि विशेषतः 2017 पेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे। आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूदभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो। एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली पावती आहे। मला या निमित्ताने हे देखील या ठिकाणी नमूद करायचंय की आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि एनडीए बद्दल
जी काही सकारात्मकता आहे त्याचा आम्हाला विशेष फायदा याच्यामध्ये झालेला आहे. आणि विशेषतः आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत, आमचे अमित भाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आता नव्यानेच आमचे झालेले जे काही कार्याध्यक्ष आहेत नितीन नवीनजी असतील, एक प्रकारे संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून सगळी जबाबदारी या निवडणुकीची राज्यावर दिली होती आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळे मिळून पार पाडू शकलो. विशेषतः या ठिकाणी मी उल्लेख केला की रवी चव्हाण असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांनी प्रचंड दौरा करून खूप मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन केलं आणि प्रत्येक विभागामधले आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्या विभागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादा असतील, जयकुमार गोरे असतील किंवा आमचे राजे असतील, त्या ठिकाणी शिवेंद्र बाबा, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणचं कोऑर्डिनेशन केलं. किंवा मराठवाड्यातले जे आमचे नेते आहेत, मग पंकजाताई असतील, अतुल सावे असतील किंवा संभाजी निलंगेकर असतील, मेघनाथे बोर्डीकर असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणचं त्यांनी कोऑर्डिनेशन केलं. इकडे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे गिरीश महाजन असतील किंवा जयकुमार रावल असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन या सगळ्या भागामध्ये केलं. अर्थात मी काही सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, यांच्यासोबत अनेक लोक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते. विदर्भामध्ये बावनकुळे साहेब स्वतः पूर्ण लक्ष देऊन त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत असताना विशेषतः कोकणाचा सगळा भाग यामध्ये आमचे रवींद्र चव्हाण यांनी स्वतः खूप लक्ष घातलं आणि इतरही आमची जी सगळी नेते मंडळी तिथली होती, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं. विशेषतः सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडली आणि म्हणून एक टीम एफर्ट हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. संघटना आणि मंत्रिमंडळ असे सगळे लोक टीम एफर्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. त्यामुळे आमच्या टीम बीजेपीचा हा विजय आहे, टीम भाजपचा हा विजय आहे. आणि अर्थातच आता ही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्या शहरातल्या लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, त्यांच्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं विकासाचं कार्य हे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि ही शहरं बदलली पाहिजेत, या शहरात चांगला विकास झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण भागामध्ये 2014 नंतर भाजप शहराचंही झालं आणि ग्रामीणचंही झालं. 2014 पासून कुठलीही निवडणूक तुम्ही काढा महाराष्ट्रामध्ये, 14 नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे, सगळीकडे मतं मिळवलेली आहेत. अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो काही 24च्या लोकसभेमध्ये खाली गेला, त्यावेळी आमची मतं कमी झालेली नाहीत. त्याही वेळी आम्ही 0.5% हारलो, पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली आहेत. भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीनं विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे. यश मिळवलं पण तळ कोकणात चव्हाण साहेब स्वतः गेले होते तिथे, पाहिजे तसं यश नाही. त्या ठिकाणी आम्ही, तुम्ही एक लक्षात घ्या की विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढत होतो, तिथे आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती, तिथे काही जागा जिंकलो, काही जागा हारलो.
बाकी ठिकाणी आम्हाला चांगलंच यश मिळालेलं आहे. कोकणामध्ये तुम्हाला आमची टॅली याकरता थोडी कमी दिसते, कारण आम्ही तिथे महायुतीत लढलो आहे. कुठे आम्ही एनसीपी सोबत त्यांचा उमेदवार होता, कुठे शिवसेनेचा उमेदवार होता. तर आम्ही जे एकूण लढलो त्या ठिकाणी आमचा विजयच झालेला आहे. या संपूर्ण निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे नेते फार सक्रिय दिसले नाही, निवडणूक दिसले नाही. आता निकालातही त्यांचे आकडे सिंगल डिजिट आहे. म्हणजे ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस 31 वगैरे जागा आहेत. मुळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले. कारण त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल. त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय, या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली. मी स्वतःही अगदी 10,000 मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो. त्याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणं हा करंटेपणा आहे. हार जीत होत असते, कधी आपण जिंकतो कधी हारतो, पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा. ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही. भाजपमध्ये आम्ही असं करत नाही. आम्ही जिंकलोय हारलोय, जेव्हा हारलो तेव्हाही कधी पळालो नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यातनं आम्ही मातलो नाही. सर हे सांगा, आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे, रेकॉर्ड झालेला आहे. एक रेकॉर्ड असाही झाला, कामठीमध्ये पहिल्यांदा विजय मिळालेला आहे. देसाईगंज असेल, आरमोरी असेल, गडचिरोली असेल, या तिन्ही म्हणजे पालकमंत्री समितीचे आहात, तिथे तिन्ही ठिकाणी क्लीन स्वीप तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे या रेकॉर्ड मध्ये आणखी रेकॉर्ड जोडला गेलाय. पालकमंत्री पद दोघांकडचं तिथे तुम्हाला यश. खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये खूपच चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे आणि विशेषतः आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं याच्यात विशेष श्रेय आहे. कारण त्यांनी स्वतः एकेका नगरपालिकेमध्ये लक्ष घालून प्रचार करून सर्व लोकांना सोबत ठेवून या ठिकाणी हे काम केलं आणि खरं आहे की जवळपास 30-35 वर्षानंतर पहिल्यांदाच कामठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे. एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास 15 जागा म्हणजे 15 नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो, पण दुर्दैवाने कमी मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत. ठीक आहे, चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणांची आम्ही मीमांसा करू. त्या संदर्भात निश्चितपणे, कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे, त्यामुळे निश्चित त्याची मीमांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू. पक्षाने मला बळ दिलं नाही, काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या तिथे बळ दिलं आणि आमचा पक्ष शनी शिंगणापूर नंतर दुसरा असा पक्ष आहे जिथे दार नाही, कोणीही कधी प्रवेश नाही. असं नाही आहे, पक्षाला दारं असूच नयेत. पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये. पक्ष हा बिनादाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे. पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन
चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. देवेंद्रजी, याची सेमीफायनल होती असं म्हणता येईल, कारण की नगर परिषद नगरपंचायत 15 तारखेला फायनल होतं. त्याचा आकलन कसं राहणार आहे? भाजप महायुती मला- परिणाम त्याच्यावर दिसतील. मला असं वाटतं की याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जनतेच्या मनात काय आहे. आणि निश्चितपणे माझं स्वतःचं आकलन आहे की आमच्या महायुतीला नगरपालिकेपेक्षाही जास्त चांगले निकाल हे महानगरपालिकेत मिळाले. याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा महानगरपालिकेमध्ये असेल असा माझा विश्वास आहे. सर हे सांगा, सभा ज्या तुमच्या झाल्या होत्या, सभांमध्ये तुमच्या भाषणाचा मुख्य मुद्दा हा होता की सत्ता जर तुमची आली, पाणी पुरवठ्याच्या योजना होतील, केंद्रातून पैसे मिळतील आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी, पाण्यामध्ये घाण जास्त मिसळली जाते कारण भागामध्ये आरोग्य खराब होतं, तर 200 पेक्षा जास्त ठिकाणी महायुती आलेली आहे, तर सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम त्याचा होईल? जिथे महायुती आली आहे तिथे आणि जिथे आली नाही तिथेही आम्ही हे काम करणारच आहोत. तुम्ही बघा, माझ्या मागच्याही कारकिर्दीमध्ये 14 ते 19 मध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या 400 पैकी 200 शहरांमध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना, घनकचऱ्याच्या योजना, त्यानंतर भुयारी गटाराच्या योजना याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या वेगवेगळ्या स्टेजवर आजही कामं काही चाललेली आहेत. त्यामुळे मुळात मी लोकांना हे सांगायचो की पहिल्यांदा केंद्र सरकारनेही शहरीकरण हा अभिशाप नाही आहे, तर शहरीकरण हे आपण नियोजित केलं तर 65% GDP शहरांमध्ये तयार होतो. त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती करून आपण सामान्य माणसाचं जीवन बदलू शकतो आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो. हे मी सातत्याने सांगितलं आणि तेच आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. काही ठिकाणी पुन्हा एकदा ईव्हीएम आणि बोगस मतांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. नेहमीची कॅसेट विधानसभेत वापरली तीच पुन्हा काही आता या ठिकाणी निवडणुकीत वापरली. श्यामकुमार बर्वे कामठीला पोहोचले, तिथे अंजनगाव सुशीला अमरावतीचे खासदार पोहोचले, रिकाउंटिंगची मागणी सतत केली जाते. रिकाउंटिंग केलं तरी काय फरक आहे? आणि जे काही नियमात असेल, जिथे नियमात रिकाउंटिंग असेल तिथे रिकाउंटिंग होईल, आम्हाला काही त्याची अडचण नाही आहे. मुळामध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी पराभूत होतो त्यावेळेस पराभव हा स्वीकारायचा असतो. आता गडचिरोलीमध्ये आमचा एक उमेदवार पोस्टल बॅलेटमध्ये एका मताने हरलेला, तर ठीक आहे, तर जे काय ते आपल्याला स्वीकारावं लागतं. मुख्यमंत्री जी की जीत को किस तरीके से देख रहे हैं, क्या समीक्षा करेंगे जीत को आप? क्योंकि मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र की जनता ने फिर एक बार भारतीय जनता पार्टी पर और हमारी महायुति पर पूरे तरीके से विश्वास दिखाया है. फिर एक बार बीजेपी ये सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है. 129 शहरों के प्रेसिडेंट, नगराध्यक्ष ये भारतीय जनता पार्टी के बने हैं. 75% नगर पालिकाओं में बीजेपी, शिवसेना और राष्ट्रवादी महायुति के नगराध्यक्ष बने हैं. बीजेपी ने एक नया रिकॉर्ड कायम किया है. 48% नगर सेवक पूरे राज्य के ये बीजेपी के सिंबल पर चुनकर आए हैं. करीब 3,500 हमारे 3,300 हमारे नगर सेवक चुनकर आए. ये महाराष्ट्र में एक रिकॉर्ड हम लोगों ने किया है. और एक प्रकार से लोगों ने महाराष्ट्र की सरकार के कामों पर और जो विकास का एजेंडा हमने लोगों के सामने रखा उस पर मोहर लगाई है. विशेष रूप से मैं कहना चाहता हूं कि हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, इनके नेतृत्व में पूरे देश में जो एक विकास की सकारात्मकता दिखाई पड़ती है उसका हमको सबसे ज्यादा लाभ हुआ. एक प्रकार से लोगों ने उस सकारात्मकता को अपनाया और हमारे पार्टी के जो शीर्षस्थ नेता है, हमारे अमित शाह जी होंगे, हमारे राजनाथ जी होंगे, हमारे नड्डा जी होंगे, हमारे नितिन नवीन जी होंगे, इन सब ने महाराष्ट्र के नेतृत्व पर जो विश्वास जताया उसके कारण ये जीत हमको मिली है. और विशेष रूप से हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी, हमारे पूर्व अध्यक्ष बावनकुळे जी और जो पूरी हमारी टीम है, इस टीम ने एक टीम के रूप में यहाँ पर जो कार्य किया उसको इसका पूरा श्रेय जाता है. इस टीम को इसका पूरा श्रेय जाता है. मैं विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को
बहुत बहुत धन्यवाद देता हूं। 1 साल पहले विधानसभा में उन्होंने जिस प्रकार से मैंडेट दिया, उसी मैंडेट को उन्होंने फिर एक बार हमारे लिए रिपीट किया है। मुख्यमंत्री जी, जैसे कि आपने कहा कि इस बार आपने किसी पार्टी विशेष का नाम नहीं लिया, किसी पार्टी विशेष पे टिप्पणी नहीं की, तो कौन क्या लग रहा था आपको, कैसे पूर्वानुमान लग रहा था कि चुनाव में आरोप प्रत्यारोप के पीछे बिना इतनी बड़ी जीत हासिल होगी? देखिए, मुझे ऐसा लगता है कि एक पहला चुनाव ये ऐसा होगा कि मेरे पूरे प्रचार में मैंने किसी व्यक्ति पर टिप्पणी नहीं की, मैंने किसी पार्टी पर टीका टिप्पणी नहीं की, मैंने किसी नेता को जवाब नहीं दिया। मैं केवल विकास की बात करता था, किस प्रकार से जो नागरिक जीवन है उसको बदलने का प्रयास 2014 के बाद मोदी जी के नेतृत्व में हुआ है, उसके बारे में मैं बताता था। किया हुआ कार्य और आगे करने वाला प्लान, इतना ही कहकर मैं लोगों से वोट मांगता था। पहली बार 100% सकारात्मक वोट मैंने मांगा और 100% सकारात्मक वोट जनता ने हमको दिया। एक साल के दौरान महाराष्ट्र सरकार ने बहुत अच्छे डिसीजन लिए, राजस्व विभाग हो, बाकी सब विभाग हो, उसका स्टैंप लगाया जनता ने। बिल्कुल, देखिए, चूंकि क्या होता है कि ऐसा कोई भी चुनाव एक प्रकार से आपकी पॉलिसीज पर रिफ्लेक्शन होता है, आपकी कार्यप्रणाली, आपका प्रशासन, इन सब चीजों पर एक रिफ्लेक्शन होता है और एक प्रकार से लोगों ने उस पर मोहर लगाई है, उस पर एक सेटिस्फैक्शन जाहिर किया है। आज के रिजल्ट का रिफ्लेक्शन दिखाई देगा 15 जनवरी को जो महापालिका तो मैं ऐसा मानता हूं कि महानगर पालिका के जो चुनाव होने वाले हैं उसमें हमको इससे भी ज्यादा अच्छा यश मिलेगा, ऐसा मेरा मानना है। मुख्यमंत्री जी, ये चुनाव जो था विधानसभा आप लोगों ने संयुक्त रूप से लड़े, ये चुनाव ऐसा था कि आप अकेले पार्टी अपने अपने पक्षों को लेके गए थे, तो क्या माना जाए कि भारतीय जनता पार्टी सशक्त, जो कि लोकसभा के बाद पहला चुनाव देखा जा रहा है, बड़ी पैमाने पर भर के आई, किस तरीके से इसको देख रहे हैं? देखिए, इस चुनाव में हम लोगों ने तीनों पार्टियों ने मिलकर तय किया था कि जहां हम अलायंस कर सकते हैं वहां अलायंस करें, जहां नहीं कर सकते वहां हम फ्रेंडली फाइट करें। तो उस हिसाब से कुछ जगह हमारा अलायंस था, कुछ जगह हमारी फ्रेंडली फाइट भी थी, लेकिन लोगों ने हमको ही चुना। विशेष रूप से हमने इसलिए तय किया था कि ये चुनाव कार्यकर्ताओं का चुनाव होता है और जो कार्यकर्ता हमारे लिए लोकसभा और विधानसभा में काम करते हैं उनको इस चुनाव में लड़ना ये उनकी एक प्राथमिकता होती है। इसलिए कुछ जगह पर जहां हम ही तीनों पार्टियां बहुत ही मजबूत थी, ऐसी जगह पर हमारे सामने कुछ प्रॉब्लम्स थे, तो हम लोगों ने तय किया कि फ्रेंडली फाइट करेंगे। बाकी जगह पर जहां हम अलायंस कर सकते थे अलायंस किया, कहीं पर भी एक दूसरे के खिलाफ हम नहीं बोले और एक प्रकार से बिल्कुल मित्रता के साथ इस चुनाव को हमने लड़ा और लोगों ने हमको बहुत अच्छा यश दिया और भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी है, ये जनता ने वापस यश मिळवण्यापेक्षा यश टिकवून ठेवणं थोडं अवघड असतं की आता 1 वर्षानंतर तुम्ही ते रिपीट करून दाखवलं तर तुमचे तुमचं टार्गेट मी आता ठेवलं तर महापालिकेचं टार्गेट काय आहे? महानगरपालिकेत अतिशय चांगलं यश आम्हाला मिळेल। आता मी त्या संदर्भात किती मिळतील वगैरे हे बोलत नाही, पण मला जे काही ग्राउंडवर दिसत आहे त्यात मला हे वाटतं आहे की लोकांची इच्छा ही पुन्हा महायुतीला निवडून द्यायची आहे। महानगरपालिका लोक आमच्याकडे सोपवतात। मुख्यमंत्री जी, एक सवाल है, आज नितिन गडकरी के घर पे आप लोगों की एक महत्वपूर्ण बैठक हुई, किन मुद्दों पे हुई, क्या महानगर पालिका का विषय था और क्या पूरे 29 महानगर पालिकाओं के विषय पे आप लोगों ने आज चर्चा की, किस तरीके की चर्चा की? ठीक है, आज मुख्य रूप से नागपुर महानगर पालिका के ऊपर चर्चा की। नागपुर महानगर पालिका के कोर टीम की बैठक थी। उस बैठक में आने वाला जो महानगर पालिका का चुनाव है, उस चुनाव में हम लोग किस प्रकार से आगे जाएंगे, इसके ऊपर चर्चा और चिंतन हमने किया है। 5,000 फॉर्म विकले गेले. तुमच्या 5,000 फॉर्म घेतले निवडणूक जी आहे ती लढली गेली. नागपूरला आतापर्यंत एवढं यश कधीच मिळालेलं नाही आणि तुमचा गृह जिल्हा म्हणून तुमचंही सगळ्यात मोठं क्रेडिट आहे पालकमंत्र्यांचं. बघा, मी मुख्यमंत्री असल्यामुळे नेता आहे, बाकी माझ्या नेतृत्वात लढली गेली असं म्हणण्यापेक्षा एक जॉईंट आमचं नेतृत्व होतं, एक मोठी टीम या निवडणुकीमध्ये काम करत होती। त्या सगळ्या टीमनी
अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केल्यामुळेच आम्हाला हा विजय मिळालाय. त्यामुळे हा आमच्या संयुक्त नेतृत्वाचा विजय आहे. मुंबईच्या काय महापालिकेची चर्चा जी सुरू आहे महायुतीबाबतची 150 जागांवर शिंदे सेना आणि आपली ठरलेल्या आहे 77 जागांवर कुठेतरी चर्चा सुरू असल्याची माहिती येते. काय नेमकं चित्र आहे ते माहिती? आता चर्चा नीट चाललेली आहे आणि मला असं वाटतं की येत्या 2-3 दिवसात ही चर्चा आम्ही अंतिम करू. त्या दिशेनं आमची कारवाई चाललेली आहे. अर्थातच जेव्हा युतीच्या बोलण्या होतात तेव्हा काही गोष्टी अडतात. आता जिथे फायनली अडेल त्या ठिकाणी शिंदे साहेब आहेत, मी आहे, आम्ही मिळून त्याचा मार्ग वोट चोरीचा मुद्दा बुमरँग झालाय या निकालातून आज असायला मला असं वाटतं की वोट चोरी हा मुद्दाच नाही आहे. हे जोपर्यंत विरोधी पक्षाला समजणार नाही, खरं म्हणजे ते लोकांना जे मुद्दे रेलिव्हंट वाटत नाही असे मुद्दे ते जोपर्यंत मांडतील तोपर्यंत आमचा फायदा असेल. नागपूर महानगरपालिकेसाठी 5,000 फॉर्म्स आहेत मागच्या वेळेस विकल्या गेले होते आणि यावेळेस 5,000 फॉर्म्सची अपेक्षा आहे. 3,500 जवळपास मुलाखती होतील. मग कसं ऍडजस्ट करणार सगळ्यांना? काय चॅलेंजेस आहेत? चॅलेंज तर निश्चित आहे. पक्ष वाढलेला आहे, यश मिळतं आहे, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे अपेक्षा जास्त असतात. पण आम्ही सायंटिफिकली काही सर्वे करतो, काही आमच्या जे काही आमचे संघटनेतले लोक आहेत त्यांची मतं घेतो, काही जुन्या कार्यकर्त्यांची मतं घेतो. असं सगळं मिळून फायनली या संदर्भातला निर्णय आम्ही घेतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी इंटरव्ह्यू दिले खरं आहे, पण आम्ही शेवटी त्याच्यातनं निर्णय करू.